भारत, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतामधील आणि महाराष्ट्रामधील गॅस पुरवठ्यावर झाला आहे। खरं तर व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा आता थांबवण्यात आला आहे आणि घरगुती वापराचा गॅस पुरवठा जो आहे हा सुरळीत करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे। असं असलं तरी घरगुती वापराच्या गॅसची किंमतही वाढवण्यात आली आहे। त्याचबरोबर घरगुती वापराचा जो गॅस आहे त्या गॅसची जी ऑनलाईन बुकिंग आहे ती ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आल्यामुळे आणि भविष्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण होतो का ह्या दृष्टीने जे घरगुती वापराचे गॅसधारक आहेत त्यांनी आता गॅस भरून घेण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत पुणे जिल्ह्यातील मंचर या शहरामध्ये आणि मंचर या शहरामध्ये अगदी सकाळपासूनच या ठिकाणी गॅस भरून घेण्यासाठी घरगुती गॅस भरून घेण्यासाठी मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या गॅस फिलिंग सेंटर समोर गॅसच्या टाक्या जिथे मिळतात तिथे आता मोठ्या संख्येने नागरिकांनी गॅस भरून घेण्यासाठी गर्दी केली आहे। ताई काय सांगाल, तुम्ही कधीपासून रांगेत उभे आहेत? 11 वाजल्यापासून उभे आहे आम्ही। खरं तर सरकारने सांगितलंय की गॅस सुरळीत मिळेल तरी पण तुम्ही आता उभे आहेत। पण आमची टाकी आता उद्या जर संपली तर मग काय करायचं ना, आम्ही नाही चूल करू शकत नाही, काय करू शकत नाही, गॅस भरून यायलाच पाहिजे। खरं तर टाकी उद्या संपली तर करायचं काय या भीतीने आता या ठिकाणी नागरिकांनी गॅस भरण्यासाठी गर्दी केली आहे। खरं तर यापूर्वी गॅसची ऑनलाईन बुकिंग असायची, आता काय परिस्थिती आहे? आता पूर्णपणे ऑनलाईन बुकिंग बंद आहे। पुढची शाश्वती काही नाही म्हणून लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। तुम्ही किती वाजता आहेत? 11 वाजल्यापासून। काय परिस्थिती, काय सांगितलं तुम्हाला, गॅस मिळेल नाही मिळेल? मिळेल गॅस मिळेल, फक्त उद्या परवा परत लाईनीत उभं राहण्यापेक्षा आत्ता भेटतंय तर ते घ्यावं असं वाटते। गॅस मिळेल ही शाश्वती आहे, मात्र उद्या आणि परवा अजून जर गॅस पुरवठा खंडित झाला त्यापेक्षा आजच गॅस भरून घ्यावं यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गॅस भरून घेण्यासाठी गर्दी केली आहे। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। दादा काय सांगा, खरं तर गॅससाठी तुम्ही आता लाईनीत उभे आहेत, कधीपासून लाईनीत उभे आहेत तुम्ही? 11 वाजल्यापासून। काय परिस्थिती, गॅस मिळेल काय सांगितलंय? भेटन म्हणून सांगितलेले तर थोड्या वेळात भेटन। खरं तर हे जे नागरिक आहेत सकाळपासून गॅससाठी उभे आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी गॅससाठी उभे आहेत? आता 11 वाजेपासून आम्ही उभे आहेत। गॅस भेटेल पण आता पब्लिकच गॅसवर बसलेली, गॅस कधी भेटेल हीच अपेक्षा करते। काय परिस्थिती तुमच्या, आता गॅस किती आहे, घरी गॅस संपलाय काय, फक्त तुम्ही उद्याचा त्रास नको म्हणून आज गॅस भरून घेते? हा, आज गॅस भरून घेतोय, गॅस संपलेला आहे। गॅस हा, खरं तर सरकारने जाहीर केलंय की घरगुती वापराच्या गॅसचा पुरवठा हा खंडित करणार नाही, सुरळीत राहील। तरी पण नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे या ठिकाणी आता आपण पाहतोय मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत गॅस भरून घेण्यासाठी या ठिकाणी सकाळपासून रांगेत उभे आहेत। ताई काय सांगा, खरं तर घरगुती वापराच्या गॅसच्या किमती सरकारने वाढवल्यात? आता जे लागणार आहे ते वस्तू तर आपल्याला घ्यायलाच लागणार आहे, म्हणून वाढवली तरी आपल्याला द्यायलाच लागणार आहे पैसे जे जास्त आहे। गॅसची किंमत वाढवली आहे, गॅसची ऑनलाईन बुकिंग केली आहे, त्रास होतोय, काय नक्की काय भावना तुमच्या? त्रास तर होतोच आहे, आता उपवास चालू आहे आमच्या, उपवासामध्ये तो उभं राहायला लागतो आम्हाला। काय करणार, आता गॅस नाही तर दुसरं काय होणारच नाही, स्वयंपाकच नाही होणार आमचा। खरं तर गॅस नाही तर स्वयंपाक होणार नाही या चिंतेमुळे सरकारने जरी गॅसच्या किमती वाढवल्या असल्या तरी सुद्धा नागरिकांनी आता या ठिकाणी गॅस भरून घेण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। घरगुती वापराचा गॅसचा पुरवठा सुरू असला तरी नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे नागरिकांनी उद्या गॅस मिळेल की नाही या चिंतेमध्ये आजच आपल्याला गॅस कसा मिळेल यासाठी या ठिकाणी नागरिकांची धडपड पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।